प्रयत्न देवाने आपल्याकडेच देऊन ठेवलेत. अगेन असंच येईल असं नाहीये. ते मॅनिफेस्टेशनचा कर्माशी काय संबंध आहे का? कधी कधी वाईट कर्म करणाऱ्या लोकांना सुद्धा कधी कधी चांगलं मिळतं. आपलं कर्म सुद्धा बदलता येतं पॉझिटिव्हिटीच्या जोरावर. पैशाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एकेका दिवसात लाखो मॅनिफेस्ट केलेली लोकं आहेत. एका ठिकाणी बिझनेसमध्ये क्लायंट यावे म्हणून त्यांनी प्रयत्न केला. ॲक्च्युली त्यांना त्या दिवशी बसायला वेळ नव्हता. मॅनिफेस्टेशन माझ्यासाठी काम नाही करत तर काय प्रॉब्लेम असू शकतो? असा तुमच्या मनात किती पैशाबद्दल चांगलं चालू आहे त्याप्रमाणे तुम्हाला तो पैसा मिळणार आहे. तुमचं आयुष्य जेव्हा बदलाच्या मार्गावर असतं तेव्हा तुम्हाला कधी कधी असं जाणवून येईल की तुम्हाला 3:30च्या दरम्यान जाग यायला लागते. रोज ॲक्सेप्टन्स यावा लागतो सगळ्या गोष्टीचा. तो एक भाग आहे की ॲक्सेप्टन्स असायला पाहिजे. तो असेल तर गोष्टी वर्कआउट होतात पुढे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ह्यांच्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन केल्यानंतर असे काही बदल झालेत. त्यानंतर तुम्हाला पण समजेल की मॅनिफेस्टेशन ह्यामध्ये पॉवर काय आहे आणि त्याच्याने पैसे अट्रॅक्ट नाहीतर कोणती गोष्ट जर तुम्हाला हवी असेल तर ती कशी तुम्ही अट्रॅक्ट करू शकता आणि त्यांच्याबद्दल आपण थोडं आधी आज जाणून घेऊया. नमस्कार ताई. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. येस. आणि सर्वात आधी तुम्ही आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. येस. सो माझं नाव आहे माधुरी बोंद्रे राळकर. मी पुण्यात असते आणि लाईफ कोचिंग असं मी फुल टाईम करते. म्हणजे चेंजिंग द लाईफ्स असंच म्हणायला हरकत नाही. आयुष्य बदलतात लोकांची. फक्त आपल्या विचारांनीच आपण आपलं आयुष्य बदलू शकतो. कारण विचारच सगळ्याचं उत्तर आहे खरं तर. त्याच्यानेच सगळ्या गोष्टी बदलत असतात. तर ते कसं ह्याबद्दलच मी सगळ्यांना शिकवते. ट्रान्सफॉर्मेशनल गोष्टी करते, सेशन्स घेते किंवा ग्रुप्समधनं सुद्धा सांगते. म्हणजे फ्री सेशन्स पण असतं, पेड पण असतात, सगळ्या प्रकारचं हे. तर मुळात मी कम्प्युटर इंजिनियर आहे. पण देन माझ्या आयुष्यातला चेंज बघून मी लाईफ कोचिंगमध्ये फुल टाईम आली आहे. सो आणि असं काय चेंज होता की तुम्ही फुल टाईम आता लाईफ कोचिंगमध्ये आहात? कारण असं काहीतरी झालं असेल. इतकं इझी नाही आहे कोण म्हणजे नॉर्मल लाईफ सोडून म्हणजे. हो आलं लक्षात. हो नाही पहिल्यापासून थोडी जिद्द बिझनेसमध्ये यायची असं पण होतं. मग शोधत होते की मला काय आवडतंय. मला काय आवडतंय हे करता करता मध्ये मला अँझायटीचा त्रास झाला, निगेटिव्हिटी वाटत होती. मग माझे वडील गेले मध्ये 2017मध्ये. त्यानंतर जे अँझायटी थोडं हे होतं. मुलगी झाली, त्याच्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलन्स. मग सगळे निगेटिव्हिटी वगैरे चालू होतं. मग त्याच्यातनं कसं बाहेर पडायचं ह्या सिच्युएशनमध्ये काही सजेशन्स आली की मेडिटेशन करा किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शननी होते हेल्प, किंवा मी कशात चांगली आहे हे जेव्हा मी विचार करत होते त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी समोरून आल्या. अच्छा. आणि मी काय प्रयत्न करत होते की IT मध्ये आहे तर मग क्लाउडचं शिकावं, हे शिकावं, ते शिकावं, वेगवेगळे कोर्स चालू होतं पुढे जरा प्रोग्रेस करण्यासाठी. पण त्याच्यात काही होत नव्हतं. मी म्हटलं मग आता काय करायचं, काहीच होत नाहीये. तेवढ्यात हे सगळे व्हिडिओ दिसायला लागले मला. लॉ ऑफ अट्रॅक्शन हे लॉजिकल आहे किंवा सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंगने गोष्टी होतात. म्हणजे आय वॉज सर्चिंग फॉर इझिएस्ट वे की सहज माझ्या मनात आल्याने गोष्टी होतील. असं काही आहे का या जगात, असं काहीतरी उगाच माझ्या डोक्यात फिरत होतं. आपण विचार करतो आणि हो होणार. असं काही सोपं असेल का हे विचार करता करता समोरून सगळे व्हिडिओ आले. आणि मग मी ते सगळं शिकले. मेडिटेशन मी स्वतः माझ्या आयुष्यात 3-3.5 वर्ष केलं. थोड्या गोष्टी अनुवंशिक होत्या, थोड्या मी शिकल्या. सगळ्याचं कॉम्बिनेशन मिळून मोठे मोठे रिझल्ट्स मिळाले. मोठे याचा अर्थ लाईफ ट्रान्सफॉर्मिंग. म्हणजे मी निगेटिव्ह होते, कॉन्फिडन्स नव्हता, काही करू शकेन याची गॅरंटी नव्हती. करायचं होतं पण कसं करू हा प्रॉब्लेम होता. पण मग ह्या सगळ्यातून एक प्रॅक्टिस नंतर मी माझे डिसिजन्स घ्यायला सुरुवात केली आणि ते सक्सेसफुली घ्यायला लागले. सो कोचिंग चालू करणार ह्या दृष्टीने केलं नव्हतं. पण दुबईला गेले होते 2023मध्ये जानेवारीमध्ये आणि जॉब करेन IT मध्ये अशा विचाराने गेले. तिथे गेल्यावर असं झालं की आता जॉब मिळायला तर वेळ लागतोय, असं काही 2 मिनिटात जॉब मिळत नाहीये. मग वेळ होता थोडासा. म्हणून मग तेव्हा म्हणजे मी हे कोचिंगची सेशन्स घेत होते. मग त्यांनी तिथे एकदम सांगितलं की तुम्ही पण चालू करू शकता. सो आय गॉट मोटिवेटेड. ठीक आहे, माझं जॉब लागेपर्यंत मी हे सुरू करते.
आणि पुस्तक लिहा. तो माझ्या डोक्यात पुस्तक लिहायचं पण आलं होतं. ओके. आणि तेवढ्यात माझ्या मेंटरनी सांगितलं की असं असं पुस्तक लिहिता येतं. मग म्हटलं चला पुस्तकही लिहूया. सो तिथे ते लाईफ ट्रान्सफॉर्मिंग माझ्यासाठी ठरलं. अच्छा. पुस्तकही लिहिलं, कोर्सेसही चालू केले, कारण पुस्तकानंतर त्यातलाच कंटेंट कोर्सेसमध्ये हे होत असतो, असाच असतं ते थोडंसं. मग कोर्सेसही चालू झाले आणि ते खूप चांगल्या लेवलला चालू झाले दुबईमध्ये मराठी लोकांसाठी, असं झालं. आणि देन मग मी डिसाईड केलं की मग जॉब तर लागला तिथे मला, नाही असं नाही, ते सगळं केलं. पण नंतर असं झालं की मला मजा हे करण्यात येते, जॉब करण्यात जी मजा येत नव्हती ती इथे दिसायला लागली आहे. की मी कंटिन्यू बडबड करण्यात मला मजा येते. तशी बोलकी मी आधीपासून एवढी नाहीये, पण ह्या विषयात बोलायला लागले की मी थांबतच नाही. मग हे मला कळायला लागलं की मी थांबत नाही म्हणजे हे काहीतरी भारी आहे, म्हणजे हे माझ्यासाठी आहे. जॉब करणं हे वेगळी गोष्ट झाली. यामध्ये कसं आहे ना, तुम्हाला दिसतंय की समोरच्या लाईफ मध्ये समोरच्या माणसाचा चेंज होतोय, हे बघून आपल्याला पण थोडं अजून एक्साइटमेंट वाढते त्या गोष्टीला. बरोबर बरोबर. तर मग हे सगळं माझ्याबरोबर चालू झालं, म्हणून मग मी पुण्यात यायचं डिसाईड केलं. आणि पुण्यात येऊन मग मी फुल टाइम कोचिंगमध्ये आले. मग त्याच्यानंतर मार्केटिंग मेंटर मिळाले. म्हणजे पुढची स्टेप होती की मार्केटिंग यायला पाहिजे, मग ते कसं करायचं, मग जास्त लोक कशी येतील, कारण ट्रान्सफॉर्मेशन तर मी घडवू शकते हे मला माहिती होतं, पण लोकांना समजलं तर पाहिजे मी काय करते हे. मग त्याच्यानंतर मला पॉडकास्ट ही सूचना म्हणजे आयडिया सुचली. म्हणून मग फेसबुक ॲड्स आणि इंस्टाग्राम ॲड्स हे सगळं होतंच, त्याच्यातनंही लीड्स भरपूर यायच्या. पण अगेन तिथे थोडा रिस्क फॅक्टर, पैसे आधी आपल्याला ॲडव्हर्टायझिंगसाठी द्यावे लागतात, इथेही द्यावे लागतात. पण इथे शुअर शॉट ना 1 तासाचं व्हॅल्यू मिळाल्यानंतर लोक कोर्स जॉईन करायला पण विचार नाही करत, कारण असं होतं थोडंसं की माझे असे 12 पॉडकास्ट ऑलरेडी झालेत. सो ते आहे की ती व्हॅल्यू होते ना, म्हणजे त्याच्यातूनही ट्रान्सफॉर्मेशन होऊच शकतं, करणारे करतातही. पण एका लेवल नंतर यूट्यूबवर भरपूर काही आहे, पण तरीही बदल होत नाहीत. म्हणजेच आपल्याला आयुष्यात गुरुची गरज असते असं म्हणतात ना, तर ते आहे. सो ते सगळी लोक ट्रान्सफॉर्म म्हणजे गुरु ह्यानी येतात आणि मग गोष्टी सगळ्यांच्याच, म्हणजे कोर्सेसमध्ये तर हे आहेच की 100% बदल घडतो. सो मग मी त्याच्यातनं फुल टाईम, म्हणजे माझ्या मेंटरमुळे सुद्धा मी याच्यात फुल टाईम आहे. कारण त्यांनी अशी एम्स दिली आहेत की अवॉर्ड्स देतात एकेका पडा, म्हणजे असं म्हणू शकते की एक इन्कम क्रायटेरिया असतो, तो झाला की तुम्हाला पहिला अवॉर्ड, युनिकॉर्न अवॉर्ड असं त्याचं हे आहे. तमिळनाडूला आहेत ते, आणि असतात म्हणजे अवॉर्ड फंक्शन वगैरे बँगलोरला असतात. सो त्या ह्यानी हे सगळं सुरू झालं माझं, म्हणजे फुल टाईम लाईफ कोचिंग. हेच पुढे आहे म्हणजे. हो, आता हे आयुष्यभर, कारण इतकं ट्रान्सफॉर्मेशन आहे, म्हणजे 1000+ लाईव्ह बदलले आहेत. कोचेस सुद्धा तयार व्हायला लागलेत. माझ्या इथून कोचिंग सुद्धा शिकून लोक कोचिंग करायला सुरुवात सुद्धा झाली आहे. सो म्हणजे ऑल ओव्हर इंडिया आणि म्हणजे कंट्री लेवलला, रादर इंटरनॅशनली सगळ्या मराठी लोकांपर्यंत पोहोचतोय. म्हणजे कुठचीच कंट्री नाही असं की जिथं नाही आहेत. आता कॅनडा झालं, US झालं, ऑस्ट्रेलिया झालं, सिडनी झालं, म्हणजे सगळीकडनं आहेत लोक. सो मराठी लोक ऑफकोर्स सगळ्या ह्याच्यात सगळीकडून हे झालेलं, म्हणजे एनरोल केलेली लोक सगळीकडनं आहेत. आणि त्यांच्या लेवलला ज्यांना कोचिंग सुरू करायचं त्याचं वेगळं कोचिंगचं आहे माझ्याकडे. आणि नुसतं तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर ते वेगळे कोर्सेस आहेत. आणि ह्याच्यामध्ये इतका स्कोप आहे की जितकं नवीन शिकेन तितकं जास्त आहे. हे सायन्सच असं आहे, अध्यात्म आणि सायन्स दोन्ही आपल्या इथे आहे ना, पॅरलली जातं असं म्हणतात. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काय, मॅनिफेस्टेशन काय, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग काय, सगळ्याला दोन्ही गोष्टी धरूनच आहेत. एकीकडे माइंड प्रोग्रामिंग आपण सायन्स म्हणतो, एकीकडे ते अध्यात्म सुद्धा आहे. सो या पॅरललीच जातात गोष्टी. आपल्याला अध्यात्मामध्ये फार एक्सप्लेनेशन्स मिळत नाहीत त्याची. सायंटिफिकमध्ये सायन्स म्हणजे आपण काय ते प्रयोग करून त्याचं का झालं, कसं झालं, हां, ह्याच्यावर आपण करतो. पण हे पॅरललीच जातं, कारण भारतामधून सगळ्या गोष्टी बाहेर जाऊन त्याच्याबद्दल डिग्रीज तयार झाल्या आहेत. म्हणजे मेडिटेशनच्या सुद्धा चांगल्या चांगल्या डिग्री बाहेरच्या देशात आपल्यापेक्षा आहेत आता. म्हणजे हे थोडंसं ऑड आहे, पण आहे, असं आहे. कारण मी ह्या गोष्टी अगोदर आहे ना बाहेर गावी, म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट्स मध्ये नाही तर कधी युट्यूबवर पाहिल्यात. पण नंतर आता कसं आहे ना, मलाही बरं वाटतं की आपल्या म्हणजे ह्याच्यामध्ये पण, इंडियामध्ये पण असे लोक आहेत जे मॅनिफेस्टेशन वरती इतकं चांगलं सक्सेसफुली काम केले. हो, भरपूर आहेत. आणि म्हणजे विशेष हे नाही, फक्त ह्या फील्डमध्ये थोडं वर पुढे येण्याचं कारण कोरोना नंतर ह्या गोष्टी ऑनलाईन व्हायला लागल्या. त्यामुळे हे कोचेस आता ऑनलाईन सगळे दिसायला लागले आहे आधीपासूनच. पण
जास्त लोकांच्या दृष्टिक्षेपास येणं म्हणतात ना, ते ऑनलाईन ह्याच्यानंतर कोरोना नंतर यायला लागलं. सो कोचिंग इंडस्ट्री अप होणं हे त्याच्यानंतरच. आणि तेव्हा गरजही आहे, म्हणजे आता तर गरजही आहे सगळ्याची गोष्टीची, कारण स्ट्रेस लेवल्स इतक्या वाढलेल्या आहेत लोकांच्या की माझं का होत नाही, मी कोणीतरी आहे ह्या ह्याच्यामध्ये सगळे लोक असतात. आणि मग माझं का होत नाही, एखादी गोष्ट नाही होते तर ती का होत, ह्याच्या मागे लागलेले पण असतात. मग तिथे मी कोणीतरी आहे हा भाग जर सोडून दिला तर सगळ्या गोष्टी सहज होणं शक्य आहे. असं बरोबर. आता आपण डिस्कस करूया जरा की मॅनिफेस्टेशन म्हणजे नेमकं काय आहे. कारण काय आहे की आतापर्यंत आपले ऑडियन्स जे आहेत पॉडकास्टमध्ये जे आता पाहत आहेत आपला व्हिडिओ, मॅक्सिमम आध्यात्मिक आहे आपल्या चॅनलवरती. तर आध्यात्मिक गोष्टी ज्या असतात त्या आणि मॅनिफेस्टेशन ह्याचा काय संबंध आहे? ओके, आता हे म्हटलं मगाशी तसं सगळं पॅरललीच जातं, म्हणजे सेम वे मध्येच जातं. फक्त आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत ना, जसं आपण त्यामध्ये ध्यान वगैरे येतात बरोबर. हो. आणि हे मॅनिफेस्टेशन, ह्या दोन गोष्टीबद्दल जरा. आता मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण विचार जो करतो तो आपल्या आयुष्यात खरं होणं, याला मॅनिफेस्टेशन म्हणतात. आणि ते सरेंडर केल्यावर खरा होतो. म्हणजे मी एक विचार केलाय की माझं एखादं काम झालंय, की माझं आजची ट्रिप एकदम छान झाली, सगळे पॉडकास्ट बेस्ट झाले असं मी म्हटलं, आणि देन आय सरेंडर्ड इट, की आता जे होईल ते होईल, आय एम रेडी फॉर इट असं म्हणून मी विषय सोडून दिला. आणि मग ते रिलीज झाल्यानंतर लोकांना दिसतं की हो खूपच छान झाले आहेत, ह्याला म्हणतात मॅनिफेस्टेशन. असं. आणि आपल्या अध्यात्माचं जर म्हणायला गेलं तर अध्यात्माचं तर आपण भक्ती मार्ग म्हणतो ना त्याला, भक्ती मार्ग आहे जास्त त्याच्यामध्ये, की जेव्हा आपल्याला मॅनिफेस्टेशन हे विचार विश्वास कृतीने होतं, आणि अध्यात्मामध्ये आपण जप सामर्थ्य, मंत्र जप म्हणू शकतो, किंवा पोथी वाचणं म्हणू शकतो, किंवा बरोबर संकल्प घेणं. मी जसं म्हणते मॅनिफेस्ट, हे खूपच चांगला मुद्दा दिला तुम्ही, की मॅनिफेस्टेशन मध्ये 11 दिवस हे करा, 21 दिवस हे करा, माइंड 369 किंवा 5x55 असं जे आहे नंबर्सचं महत्व सांगून इकडे बोललं जातं. आणि इकडे आपण गुरुवार 11 करायचे, मंगळवार किती करायचे, म्हणजे असे प्रत्येक सो ह्या वेनी असतं. सायन्समध्ये काय आहे तर युनिव्हर्स इज मी, म्हणजेच ब्रह्मांड देव आपल्यात आहे, तो आत्म्यात आहे, एनर्जी आहे आपल्यामध्ये, ती आपल्या आत्म्यात आहे, आणि ती सगळ्यांकडे सेम आहे, कारण आत्मा सेम आहे सगळीकडे, आणि एनर्जी मात्र आपल्याकडे दिलेली सेम असली तरी वापरण्याची पद्धत वेगवेगळी आहे, त्यामुळे रिझल्ट वेगवेगळे आहेत. आणि अध्यात्मामध्ये तेच की आपल्याला आतला देव नाही कळत आहे, त्यामुळे आपण देव बाहेरच्या देवाला हे करतोय. म्हणजे सगळीकडनं सेमच आहे हे सगळं, की आपण लोकांना देव मानणे म्हणजे देवच आहे, म्हणजे सगळी लोक देवच आहेत ऍक्च्युली, कारण प्रत्येक माणसात देव आहे. एक्झॅक्टली. आणि त्या एनर्जी लेवलला आपण एक असल्यामुळे तिथे असं होतं की ती माणसं आणि मी ह्याच्यात काही फरक नाही, म्हणजे कोणत्याच माणसामध्ये आणि माझ्यामध्ये फारसा काही फरक नाही आहे. ही भावना जेव्हा यायला लागते ना तेव्हा सगळे सेम आहेत, हे जेव्हा कळायला लागतं तोच वननेस आहे, तेच अध्यात्म आहे, तेच सायन्स आहे, असंच तेच मॅनिफेस्टेशन आहे, असं सगळं हे. आणि हे 1 फाईन डे चक्र ॲक्टिव्हेशनच्या मेडिटेशन नंतर मला जाणवायला लागलं की जर मी लोकांसाठी चांगला विचार करू शकले तर कोचिंग शक्य आहे, कारण त्यांना फायदा झाला, त्यांना रिझल्ट मिळाला तरच मी हे करू शकते. सो तो वननेस आला की मला आता त्याबद्दल कधी वाटत नाही की याचं असं झालं आणि त्याचं असं झालं, हा विषय येतच नाही मनामध्ये. ज्याची त्याची एनर्जी आहे, ज्याची त्याची फ्रिक्वेन्सी, ज्याची त्याची वेळ आहे, त्याप्रमाणे ज्याला त्याला आपल्या आपल्या आयुष्यात रिझल्ट मिळत असतात. पण प्रयत्न देवाने आपल्याकडेच देऊन ठेवलेत. अगेन असंच येईल असं नाहीये, ते प्रयत्न मात्र म्हणजे ते भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय की प्रयत्न कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, म्हणजेच की काम तुम्ही करा, पण मग पुढची आपल्याकडे कसं असतं लॉजिकली आपण विचार करतो की मला एखादी गोष्ट करायची, म्हणजे मला TV घ्यायचा आहे समजा, मग त्याच्यासाठी पैसे कुठून आणायचे हा आधी आपण विचार करतो, मग दुकानात जाऊन बघतो, मग पैसे असतील तर घेतो, नाहीतर घरी येतो. पण ह्या मार्गामध्ये काम करायचं म्हणजे त्याच्यासाठी मला आधी काम करायला हवं, हे मग मी आधी जाऊन दुकानामध्ये विचारणार की किती प्राईस आहे, आणि मला मनापासून ती इच्छा असेल
तर आपणच ती गोष्ट माझ्यासमोर येणार, पैसे कुठूनही अरेंज होऊन येतात, कोणीतरी आपल्याला आणून देतं किंवा आपल्याला तसं काम मिळतं, ते मिळणार, अडकलेले पैसे पण येतात, अडकलेले पैसे. हां, सो ते आहे कर्मण्येचा अर्थ. तो आहे की काम मनापासून असेल ना, ज्या भावनेने असेल ना, तसं आपल्याला फळ मिळतं, उत्तर तसं मिळतं आपल्या आयुष्यात. प्रत्येकच गोष्टीमध्ये आहे. मी जस्ट एक्झाम्पल म्हणून आता सांगितलं, पण फिलिंग्स, भावना ह्या खूप महत्त्वाच्या ठरतात सगळ्या गोष्टींमध्ये आयुष्यामध्ये. मला जसं मगाशी म्हणालात तुम्ही की जेव्हा वेळ होतो तेव्हा ह्या गोष्टी बरोबर होतात. हो. आता मॅनिफेस्टेशन ही एक्झॅक्टली काम कसं करतं, कारण माझी जर इच्छा आहे ही गोष्ट मिळवण्याची आणि मी मॅनिफेस्टेशन करून ती अचीव्ह करतोय, मला मिळते ती गोष्ट. एक जण असतात जे मॅनिफेस्टेशन असे करतात पण ते म्हणतात की माझ्यासोबत ही गोष्ट अशी होत नाहीये, मॅनिफेस्टेशन माझ्यासाठी काम नाही करत. तर काय प्रॉब्लेम असू शकतो असा? हां, सिम्पल आहे ते सुद्धा. म्हणजे की मॅनिफेस्टेशन म्हणजे जसं मी म्हटलं तर विचार आपण करतो एखादी गोष्टीचा. आता ह्याच्यामध्ये माझ्याच बद्दल मी म्हणायचं झालं तर मी जेव्हा शिकत होते या सगळ्या गोष्टी आणि आपोआप माझ्या आयुष्यात ह्याच्या आधी 15 वर्षापासून हे सगळं घडतंय, पण जेव्हा मला हे लॉजिकल आहे हे कळायला लागलं, किंवा म्हणजे त्याच्यामागे सायन्स आहे हे कळायला लागलं, लॉजिकलपेक्षा सायन्स आहे, मग तेव्हा सायंटिफिक वेने मी जेव्हा करायला लागले, अफर्मेशन्स म्हणायला लागले. पहिल्यांदा माझी कोणतीच अफर्मेशन्स खरी होत नव्हती. मला हे करायचंय, मला ते करायचं, म्हणजे हे झालंय असं मी लिहून ठेवलं होतं आणि मग एकही खरं नाही झालं त्यावेळी. मग मी असं म्हटलं, असं काय होतंय, माझं सर आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी खऱ्या झाल्यात. मग तर तेव्हा काय होतं, माझ्या मनात एक असायचं आणि मी करायचे एक, बोलायचे एक आणि मनात एक असायचं. ते रिअलायझेशन मला नंतर आलं की ओके, हे का खरं झालं नाही, तर मी मनात एक विचार करते की मला जॉब हवा आहे, मला लंडनला जॉब हवा आहे, असा विचार माझा चालला आहे. लिहून अफर्मेशन सगळी अशी ठेवली आहेत आणि मनामध्ये चाललंय की मी नक्की काय करू, माझ्यात नक्की काय चांगलं आहे, मी काय नक्की चांगलं करू शकते, हे विचार माझ्या लेव्हलला चालू आहेत. आणि दुसरीकडे मला इथे जॉब हवा आणि तिथे जॉब हवा, अशा पद्धतीने जर चालू असेल तर ते वर्कच नाही करत. म्हणजेच आपलं मागचं मन, म्हणजे सबकॉन्शियस मन, किंवा असं म्हणू शकतो आपलं मन, एकीकडे आपण असं बोलत असतो की मला हे करायचं आहे, दुसरीकडे बॅक ऑफ द माइंड आपण नाही हे नको करूस तू, हे नाही होणार. हे दोन जेव्हा विसंगत असतं तेव्हा ते मॅनिफेस्टेशन घडून येत नाही, हा विषय असतो. आणि त्याच्या पुढे सुद्धा निगेटिव्ह विचार येऊ नये. म्हणजे समजा आजच सकाळी एक फोन आला होता, ते म्हणत ते मला कार घ्यायची आहे, पण मग माझं यावेळी आत्ता व्हायला हवं होतं ते नाही झालं, मग माझं काय चुकतंय हे मला कळत नाही आहे. ते मॅनिफेस्टेशन चांगलं करतात पहिल्यापासून, पण त्यांना गायडन्स म्हणून हवा होता. मग मी म्हटलं काही वेळा काय असतं, सगळं होतंय, कधी कधी मेंटरची गरज असते, म्हणजे मलाही ही गरज असते. मी ही जरी कितीही हे असलं तरी एखाद दिवस असा असतो माणसाच्या आयुष्यात की आपल्यालाही कोणाची तरी गायडन्सची, कारण ती हायर पॉवर आहे आपल्यावर आणि तीच गाईड करत असते. मी नेहमी ती फील करते. मी कधीही बोलत असताना मी काय बोलते, कसं बोलते, खूप छान बोलून जाते, पण ती पॉवर माझ्याबरोबर आहे म्हणून मी ते करू शकते. मला सोर्स बनवलंय देवाने म्हणून मी ते करू शकते. मग मला प्रश्न पडत नाहीत, ह्या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं असा कधीच प्रश्न येत नाही. ते आपोआप माझ्या तोंडातून बाहेर पडतं की ह्याचं उत्तर असं आहे. आणि हे मी शोधत होते की मी नक्की कशात छान आहे. म्हणजे मी हे बोलायला बसले ना की वेळ कुठे गेला, कसा गेला, कधी काहीही कळत नाही. ते प्रत्येकाच्या आयुष्यात जर आपल्याला मिळालं, हे आत्ताच्या काळामध्ये लहानपणापासून करणं शक्य आहे. सो हे जर मिळालं तर पॉसिबल आहे की तुम्हाला जे हवं आहे ते योग्य वयात मिळून जाईल. अपार्ट फ्रॉम दिस सब्जेक्ट, मी माझ्या मुलीसाठी पण हे आता श्री श्री रविशंकरांचा कोर्स आहे इंट्युशन्स, आत्ता सध्या मी त्यांचा तो जॉईन करवला, 6 वर्षाची आहे. तर त्याच्यामध्ये काय, डोळे मिटून तुम्ही कलर ओळखू शकता, वाचू शकता, लिहू शकता, कलरिंग करू शकता. आणि ती 4 दिवसात ते सगळं करायला लागली. म्हणजे डोळे बंद करून ओळखायचं, म्हणजे काय कुठे. तर तिथे महत्व डोळे बंद करायला नाहीये, पण ते इंट्युशन्स कशी असतात हे सांगण्यासाठी ते डोळे बंद करून करायला लावतात. तर इंट्युशन पॉवर ही आपल्यामध्येही आहेच. थर्ड आय चक्र असं आपण, आज्ञा चक्र असं आपण म्हणतो, दिव्य दृष्टी तुम्ही म्हणला, थर्ड आय ऍक्टिव्ह, तर ती आहेच. ती आपल्यामध्ये चक्राचे मेडिटेशन केल्यावर ते सगळं होतं. तर मला आहेच, मी त्याच्याबद्दल, कारण माझी ती साधनं झाली आहे, त्यामुळे इंट्युशन्स येतात प्रत्येक गोष्टीचे. म्हणजे इंट्युशनमुळेच मी हे कदाचित बोलू
बोलू शकते असंही मी म्हणेन की ते आपोआप सगळ्या गोष्टी डाउनलोड होतात म्हणतात ना, तसं आहे ते की देव साथ देत असतो प्रत्येक गोष्टीला. सो न विचार करता आपोआप गोष्टी बोलल्या जातात माझ्याकडनं आणि ते वर्कआउट होऊन जातं. तर ते आहे म्हणजे ते चक्रा ऍक्टिव्हेशन ह्या विषयामध्ये 7 चक्राची 7 कामं आहेत आणि त्याचं मेडिटेशन रोज केल्यामुळे तुम्ही ऑल ओव्हर पर्सनॅलिटी चेंज होऊन जाते पूर्ण. म्हणजे हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी, एव्हरीथिंग गेट्स बॅलन्स्ड. सगळ्या गोष्टी बॅलन्स होतात आणि बॅलन्स झाल्यामुळे ऑब्व्हियसली पैसाही वाढतो, हेल्थही चांगली होते, नातीही चांगली होतात. आपल्यामध्ये ॲक्सेप्टन्स यावा लागतो सगळ्या गोष्टीचा. तो एक भाग आहे की ॲक्सेप्टन्स असायला पाहिजे. तो असेल तर गोष्टी वर्कआउट होतात पुढे. येस. मॅनिफेस्टेशनचा कर्माशी काय संबंध आहे का? कारण बरेच लोक मॅनिफेस्टेशन करतात पण त्यांच्या मनामध्ये दुसऱ्या व्यक्तीला घेऊन नेगेटिव्ह थॉट्स असतात, नाहीतर एखाद्याबद्दल तो वाईट विचार करतोय, तरी पण त्यांचे मॅनिफेस्टेशन हे वर्क करतात का? ओके. सो एकतर 80% ऑफ आपली आयुष्य आहे ते आपलं कर्म बेस्डच आहे. म्हणजे आपण जे काम करू तसं उत्तर मिळणार. 20% आहे जे आपल्या पूर्वजन्माचं किंवा ह्या जन्मातले जे काही केलं आहे त्याची फळं, म्हणजे देवाच्या हातात आहे ते म्हणतो आपण. म्हणजे आपल्या आत्म्याच्या हातात किंवा देवाच्या हातात और आपल्या हायर पॉवरच्या हातामध्ये जे कोणी बघत असतील त्यांच्या दृष्टीने. कारण हे सगळं देव, हे सगळं एकच आहे जगामध्ये. ज्याला सोल असं आपण म्हणतो तो एकच आहे. 33 कोटी देव म्हणले तरी ते एकच आहे. काहीच हे नाही. ती एनर्जी आहे, हायेस्ट पॉवर आहे बेसिकली. सो सगळं मिळून ते एक आहे. तर ती 20% आपल्या हातात नसते, पण ती पण आपल्याला बदलता येऊ शकते आपल्या कर्माने, म्हणजे चांगलं कर्म करून. आता तुम्ही एक विचारलं की कधी कधी वाईट कर्म करणाऱ्या लोकांना सुद्धा कधी कधी चांगलं मिळतं. तर तिथे असं असतं की पूर्वजन्मीचं कर्म पण असतं त्यांचं कुठेतरी चांगलं केलेलं, त्याचं फळ त्यांना इथे मिळत असतं. असंही कधी कधी होतं, पण ते कायमचं राहत नाही. हाही भाग आहे, कारण आत्ताच्या कर्मांमुळे ते निघून जातं. हां, एक्झॅक्टली. सो कायमचं राहण्यासाठी साधनाच गरजेची असते आणि पॉझिटिव्हिटीच गरजेची असते. हां, थोड्या काळ आपल्याला फायदा मिळू शकतो. तेच म्हटलं की कार्मिक ह्याच्यामुळे कदाचित कधी कधी चांगल्या गोष्टी घडूनही जातात तुम्ही वाईट केलं तरी. असं काही काही ठिकाणी आपल्याला दिसतं की हा असा वागतो तरी ह्याला सगळं मिळतं असं. पण इंटरनली त्या माणसाचं काय आहे हे पण आपल्याला माहिती नसतं. आपलं वरवरचं बोलणं असतं सगळं. हे पण तितकंच खरं आहे की त्याच्या मनातून काय भाव आहेत हे कुणाला माहिती आहेत. सो कर्म ही आहेच गोष्ट, 100% आहे. त्याच्यानंतर मी मागच्या एका पॉडकास्टमध्ये सांगितले, ऑटोबायोग्राफी ऑफ योगीमध्ये, तुम्ही कर्माचा हे कसं बदलू शकतो. आपलं कर्म सुद्धा बदलता येतं पॉझिटिव्हिटीच्या जोरावर. सो तेही आपल्या हातात आहे, पण तीच साधना ही खूप महत्त्वाची. आध्यात्मिक साधना म्हटली तर जप, आणि सायंटिफिक म्हटलं तर होओपोनोपोनो, EFT, होओपोनोपोनो याचा अर्थ आपल्यातल्या निगेटिव्हिटी सगळ्या बाहेर काढून टाकणे. आपले जे विचार असतात ते आपण बाहेर काढून टाकतो 4 वाक्यांच्या सहाय्याने. त्यामुळे आपण क्लेन्स होत जातो आतून, म्हणजे क्लिअर होत जातात विचारांची हे दृष्टी, विचारांची भाव, मन साफ होतं बेसिकली. सो हे त्या आपल्या सायंटिफिक याच्यामध्ये आणि इन्स्टंट रिझल्ट दिसतात. सो आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही प्रेयर आहे. पण अध्यात्मामध्ये म्हणायचं झालं तर जप सामर्थ्य खूप आहे. वेगवेगळे जप आहेत. आता मी माझ्या आईचं लहानपणापासून बघितलं आहे, त्यामुळे मी जस्ट म्हणते की नवार्ण मंत्र एक आहे. त्याच्यानंतर विष्णूचा पण एक मंत्र आहे. सो ओम नमो भगवते वासुदेव बेसिकली. तर त्यानेही फरक पडतो. त्याची तर गोष्टी पण आहे ना, नृसिंहाचं, बरोबर, ते एक स्टोरी आहे. तर त्या ह्याच्यामुळे त्याची पण साधना खूप लागते. म्हणजे होओपोनोपोनो कसं पटकन रिझल्ट येतं, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या रामायण महाभारतामध्ये तपश्चर्या केली असं वगैरे म्हणायचे. तर तो काळ खूप मोठा आहे, त्यानेही होतंच ऑफकोर्स. आपल्या याच्यामध्ये लिहून उगाच ठेवलं नाहीये. त्यांनी काय होतं तर फोकस होतो. हाच मुद्दा आहे सगळीकडनं. म्हणजे सगळं मिळून कुठे येतं तर ध्यानावर येतं की तुम्ही जप करा, नाहीतर तुम्ही हे होओपोनोपोनो म्हणा. तुम्ही स्वतःचं मन कसं शांत करताय ते जेवढं लवकर शांत होईल तेवढं तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगला रिझल्ट लवकर मिळेल. आणि जेवढं तुम्ही असं कसं करू, काय करू, केव्हा करू, कधी करू ह्याच्यावर असाल
तेवढं डबघाईला येतं सगळ्या गोष्टी, म्हणजे म्हणजे ते तेवढं लांबवतच जातं. लांबत जातं बेसिकली. जे आपल्याला हवं आहे त्याच्यासाठी डेस्परेशन, म्हणजे आता माझ्याकडे रोज असणारी लोक सुद्धा काही लोकांची फ्रिक्वेन्सी फटकन बदलत नाही, तर खूप विश्वासाने करतात माझ्याबरोबर. अगदी बदलतं, परत दुसऱ्या दिवशी त्याच्यावरच असतात. मी म्हणलं सरेंडर, बरोबर आहे. मी नाही आहे, मी सर्व काही आहे या भावनेने जेव्हापर्यंत कराल तोपर्यंत गोष्टी होणार नाहीत. जेव्हा तुम्हाला खरंच हवं आहे मनापासनं, तेव्हा कुठेतरी माफी मागणे, माफ करणे हे गरजेचं असतं. म्हणजे असंही लॉजिकली मिळतं, मी म्हणत नाही की मिळत नाही, पण हायेस्ट ऑफ हायेस्ट जर मिळवायचं असेल तर माफीला पर्याय नाही हे म्हणायचे. जगप्रसिद्ध किंवा जगातलं सगळ्यात भारी काहीतरी बनायचं असेल तुम्हाला, तर त्याला फक्त हाच पर्याय आहे. तुम्ही लॉजिकली कितीही विचार करा, नाही बनू शकणार, गॅरंटीड आहे ते. की कुठेतरी लिमिटेशन्स येतात लॉजिकल माइंडने, कारण म्हणजे हे सगळीकडे प्रूव्हन आहे, सायंटिफिकली पण प्रूव्हन आहे. लॉजिकल माइंडला लिमिटेशन्स येतात, राईट ब्रेनला नाही आहेत. की सबकॉन्शियस माइंड जो आहे त्याच्यामध्ये तो जेवढा तुम्ही म्हणजे ॲक्टिव्ह कराल, म्हणजे त्याच्यावर काम कराल, तेवढा तो तुम्हाला साथ देणार आहे आयुष्यामध्ये. सो तिथे तुम्ही जो काही विचार कराल तो रियालिटीमध्ये अगदी तसाच्या तसा खरा होऊन येणारच. बरोबर, करेक्ट. असं आहे. एखाद्याला जसं पैसे अट्रॅक्ट करायचे, कोणाचा बिझनेस आहे, बिझनेसमध्ये त्याला ग्रोथ हवी आहे, त्यासाठी मॅनिफेस्टेशन हे कितपत वर्क करतं? सो कोणतीही गोष्ट ही सगळ्यात पहिले आधी मनात येते, आणि मनात आल्यानंतर ती रियालिटीमध्ये येते. आता मनात प्रत्येकच गोष्टीबाबत आहे. कोणत्याही गोष्टीचा शोध जरी लागला असेल तर तो पहिले मनात त्यांच्या काहीतरी विचार झाला असेल, त्यानंतर त्यांनी त्याच्यावर प्रयोग केले आणि मग ते रियालिटीमध्ये आलं. सेम वे सिम्पल एक्झाम्पल बिल्डिंगचं आहे. आर्किटेक्ट डिझाईन काढतात, ते ऑलरेडी त्यांच्या 3D मध्ये बनतं आणि मग ते रियालिटीमध्ये येतं. सो एव्हरीथिंग कम्स इन माइंड. पहिल्यांदा सगळं मनामध्ये येतं आणि त्यानंतर ते रियालिटीमध्ये येतं. पैशाचं पण तसंच आहे. तुमच्या मनात किती पैशाबद्दल चांगलं चालू आहे त्याप्रमाणे तुम्हाला तो पैसा मिळणार आहे. तुम्ही मनात जर पैसा माझा मित्र आहे किंवा मला पैसे खूप आवडतात, मला ते हवेत माझ्याकडे, ह्या फिलिंगने विचार कराल, बोलाल, तर ते खरंच तुमच्याकडे, पण ते रोज बोलाल तर खरंच ते तुमच्याकडे येतात. नाही तर आपल्याला लहानपणापासून पैसा कमावणं कठीण आहे, पैसा झाडावर उगवत नाही, बिलीफ्स आपले असतात ना, हार्डवर्क केल्याशिवाय मिळत नाही, हार्डवर्क असायलाच पाहिजे, त्याशिवाय काही पैसे असेच येत नाहीत. मग हे सगळ्या गोष्टी बऱ्याच असतात म्हणजे याच्यामध्ये, तर सगळं बोललं जातं. तर मी म्हणत नाही की काम केल्याशिवाय मिळतात, पण हार्डवर्क हा विषय चुकीचा आहे त्याच्यामध्ये. कारण की जर तुमच्या आवडीचं काम जेव्हा मिळतं ना, तेव्हा ते हार्डवर्क वाटत नाही. आणि ज्यांना नाही पण मिळत ना आवडीचं काम, त्यांच्यासाठी सुद्धा हार्डवर्क असं बोलून तुम्ही तुमचं स्वतःचं म्हणजे जसा माइंडसेट कराल की मला हे केल्यावरच पैसे मिळणार आहेत, असा जर विचार केला तर तुम्हाला तसेच मिळणार आहेत. जर तुम्ही असा विचार केला मी घरी बसणार आहे आणि मला घरीच बसून काम मिळणार आहे, 100% मिळणार आहे, हा कंटिन्युअस मनामध्ये विचार केला, काहीतरी अपॉर्च्युनिटी येणार, कोणीतरी माणसाच्या रूपात देव येणार आणि तुम्हाला ती अपॉर्च्युनिटी देऊन जाणार. आणि हे माझ्या क्लासेसमध्ये खूप जणांबरोबर खूपदा घडलेलंही आहे. एक जण आता मला सांगतात की मी हे सांगितलं होतं की हाऊसवाईफनी असा विचार केला की मी हाऊसवाईफ आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, हेच म्हणणारे येतात सगळे हाऊसवाईफ माझ्याकडे. मग मी त्यांना म्हटलं, तुम्हाला पैसे मिळावेत ही इच्छा आहे ना, मग तुम्ही त्याच्यासाठी कुठून मिळावेत हा का तुम्ही हे क्रायटेरिया ठेवताय? फक्त मला 1000 रुपये अकाउंटमध्ये येत आहेत असं जर तुम्ही फक्त म्हणा, तुमचा नवरा देईल किंवा मुलं देतील किंवा अजून कोणी देईल, पैसे आले पाहिजेत, किंवा तुमच्याच कामाचे तुम्हीच कोणाला तरी कधीतरी दिलेले तुम्हाला परत मिळतील. यू नेव्हर नो कुठून काय कुठे काय कनेक्ट होईल. ती भावना तीव्र असणं गरजेचं आहे. मी हाऊसवाईफ असल्यामुळे मला पैसे मिळणार नाहीत, नाही मिळणार आहेत. तुम्ही युनिव्हर्सला सांगताय मला नको आहे, हा असाच हा आहे. सो माझ्याकडून हे होत नाही याचा अर्थ आहे की मला नको आहे. सो तुम्ही काय बोलता हे खूप डिपेंडंट असतं तुम्हाला जे काही मिळतं त्याच्यावर. सो पैशाच्या प्रॉब्लेममध्ये जे अडकले आहेत, मॅडम मग मला निगेटिव्ह इतकं फिलिंग आहे, सगळ्या बाजूने निगेटिव्ह आहे, मग लोकांना काही जणांना खूप काय बोलायचं असतं, फक्त बोलायचंच असतं निगेटिव्ह पूर्ण, किंवा तुम्ही म्हणता असं पण ते असं होणं शक्य नाही, तसं होणं असं काय असतं प्रत्येकाचं. पण त्याच ठिकाणी तुम्हाला जीवन मरणाचा प्रश्न आला
तर माणूस उठतो आणि कामाला लागतो. मला जेवायला मिळालं नाही बरोबर. तर उठतो आणि कामाला लागतो. ती सिच्युएशन याची गरज असते. म्हणजे मला असं एक एकदा हल्ली म्हणजे मी कुठे कुठे असं थोडंसं ह्यानी बोलते की काही जण असं विचारांमध्ये पण येतात, काहीच प्रॉब्लेम नाही पण खूप प्रॉब्लेम आहेत. त्यांना कळत नाही एक्झॅक्टली काय मिसिंग आहे. हां, म्हणजे मेडिकली सगळं फिट आहे पण मला असं वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. ह्या सिच्युएशनमधली लोक येतात आणि मग सगळं आहे म्हटलं, मग जेवायला मिळालं नाही तर तुमचा काय विषय असेल. म्हणजे सहज मिळतंय म्हणून हे विचार येतात ना डोक्यामध्ये सगळ्या गोष्टींचे. कारण जगामध्ये अशी पण लोक आहेत ज्यांना जेवायची पण भ्रांत आहे आत्ता. तर सहज आपलं सगळं चालू आहे आणि मानसिक विचार करून कुठेतरी म्हणजे लिटरली सगळं चांगलं असलेल्या घरातल्या लोकांना असा विचार येतो हे बघून म्हणजे मी ऑफकोर्स सॉल्युशन सगळ्याचं मिळतो, लगेच बदलतात, ते एनर्जी असते ती, ते मी बदललं पण आहे. पण असे प्रॉब्लेम येतात लोकांना हे म्हणायचा उद्देश. सो तुमच्या मनात जसं पैशाबद्दल विचार तसा तुम्हाला पैसा मिळणार आहे. सो तुम्ही मनापासून ठरवा मला पैसा हवा आहे. एका दिवसात नाही पण 1 महिना, 1-2 महिने, 3 महिने ग्रॅज्युअली गोष्टी वाढत जातात आणि ते एका लेवलला इतक्या समजायला लागतात आणि मग तुम्हाला मोजता येणार नाही इतका जास्त मिळू शकतो. पण अगेन तुम्ही लिमिट नाही लावलं स्वतःला तर. नाहीतर मला 1 लाख रुपये मिळाले बास झाले असं म्हणलं की तेवढंच मिळतात आणि थांबतं सगळं. सो आपणच आपल्या विचारांनी सगळ्या गोष्टींना बांध लावत असतो. हा विषय आहे सगळ्यात. म्हणून असं लिमिट काही लावू नका. हा म्हणजे प्रत्येक गोष्टीला लिमिट लावू नका असं. आता ते व्यक्ती सापेक्ष परिस्थिती सापेक्ष बदलतं. लिमिट लावू नका याचा अर्थ कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे आणि मला ना ही गोष्ट पण इथे मांडायची, जसं तुम्ही आता त्या विषयावर होतात जिथे बोलत होता तुम्ही की कुठे ना कुठे ह्या गोष्टी होतात की बाबा मी हे करू शकते का, नाहीतर कुठे ना कुठे घरचे पण बोलत असतात अरे यार हे पॉसिबल नाहीये हे ना. अशा गोष्टी मी पाहिल्यात की मध्यमवर्गीचे जसं आपल्यासारखी एक एक लोक आहेत घरामध्येच बोललं जातं की चादर बघून पाय पसर. हो, अंथरूण पाहून पाय पसर. बरोबर. हा, हे का म्हणजे असं आहे की तिथे तुम्ही तुमच्या मुलीची तिथेच तुम्ही मॅनिफेस्टेशन पॉवर संपवून टाकताय. ते विचारच नाही. कारण जरी त्यांना एखादी गोष्ट घ्यायची आहे त्यांना त्यांच्या घरचे सांगितलेली ती गोष्ट लक्षात येणार की नाही यार मी नाहीच करू शकत. तिथेच तुम्ही त्यांचं ते बोलतात ना विचारची ती एक कॅपॅसिटी संपवून टाकतो. हे मी खूप पाहिलंय, हे ऐकलं पण आहे खूप जणांकडून. हो बरोबर आहे. हे होतं. आता पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, या सगळ्याला ऑप्शनच नाहीत असंच बघितलं जायचं. खरं हे पहिल्यापासून चालत आलंय पण फक्त शिकल्यावर गोष्टी होतात, शिकल्यावर होतातच. मी त्याला नाही म्हणतच नाही, मी स्वतः शिकली आहे, रादर मी PhD पर्यंत करते, तो विषय नाही. पण फक्त शिकल्यावर सगळं होतं असं नाही आहे. मनापासून असण्या गोष्टी मनापासून असतील तरी सुद्धा होतं. कारण जगामध्ये सगळ्या प्रकारची एक्झाम्पल्स आहेत जी मोठी लोकं बनली आहेत. ग्रॅज्युएटही नाही आहेत पण कंपनीचे CEO आहेत. सो ते कसे बनतात तर मनाच्या सामर्थ्याने बनतात. सगळं शिकत जातात. डिग्री नसेल पण शिक्षण सगळ्यापेक्षा भारी असेल असं असतं ते. सो सगळीकडे फक्त डिग्रीला महत्त्व आहे ह्याला आताच्या काळात तरी नक्की अर्थ नाहीये. तुम्ही काय शिकताय, तुम्ही किती प्रयत्न करताय ह्याला जास्त अर्थ आहे आत्ताला असं म्हणेन मी. रादर आधीपासूनच असं होतं पण आपापल्या मतानी लोकांनी आपापली मतं ठरवून त्याच्या परंपरा करून टाकल्या. मग शिकला नाहीत तर मग तुम्हाला कोण विचारणार, मग असं सगळं माझ्याच घरात मी बघितलंय तसं. तर पण असं होत असतं म्हणजे. पण हे सगळे माइंडसेट असतात. हेच मला म्हणायचे की माझी आई बाबा ह्या बाबतीत कधीच असे नव्हते की तुम्ही हे केल्यावर तुम्हाला हे होईल. हा, शिकण्याबाबत ते कायमच हे होते की तुम्ही शिका पण तुम्ही पहिले आलाच पाहिजेत तरच सगळं बरोबर आहे असं कधीही बर्डन मला नव्हतं का माझ्या भावाला नव्हतं. पण आमचं काहीच, आम्हाला जे पाहिजे ते सगळं मिळवतोय दोघंही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लेवलला आणि चांगल्याच लेवलला आहोत. सो जे शिकवलं गेलं म्हणजे त्यामुळे ती पण दोघं आनंदी राहायची आणि आम्हालाही दोघांना त्यांनी आनंदीच राहायला शिकवलंय आयुष्यात कायमच. हसतमुख राहा, आनंदी राहा, हे पहिल्यापासून मी माझ्या आईकडनं ऐकत आली आहे. तर त्याचे उत्तर आता कळतात की काय काय त्याचा अर्थ होता. जसं आपण मोठे होतो तसं तसं गोष्टी रिअलाइज होत जातात की काय महत्त्व होतं त्याच्या मागे असं. तर नेमकं हे मॅनिफेस्टेशनचे प्रकार कोणते आहेत आणि हे कसे करून घेता तुम्ही, म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती मॅनिफेस्टेशन शिकायला येतो तेव्हा कसं वर्क होत आहे?
तर आता ह्याच्यामध्ये सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग असंच मी म्हणते की एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे ती आपल्याला रिपीट केली पाहिजे भरपूर वेळा. मग ते रिपीट करून सबकॉन्शियसमध्ये जेव्हा जाते तेव्हा ती खरी होते, असा त्याचा खरा महत्त्वाचा अर्थ आहे त्याचा. ते करून घेण्यासाठी पहिली सगळ्यात पॉवरफुल टेक्निक आहे होओपोनोपोनो. त्याचाच अर्थ आहे, हवाईमध्ये हे म्हणतात होओपोनोपोनो, त्याचा अर्थ आहे मेकिंग थिंग्स राईट. सो गोष्टी योग्य करणे असं आपण त्याला म्हणतो. मग त्याच्यासाठी ती 4 वाक्य, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हा एक झाला. त्यानंतर असतं EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक. त्याच्यामध्ये आपण टॅपिंग पॉईंट्स वापरतो, चक्रा बेस्ड टॅपिंग पॉईंट्स असतात. ते टॅप केल्यानंतर निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडून जाते आपल्यातली, आपल्या आजूबाजूची, सगळ्याची. मग ते हेल्थमध्ये असू दे तरीसुद्धा पेन्स बाजूला पडतात, पैशाबद्दलचे सगळे निगेटिव्ह विचार निघून जातात. तुम्हाला जास्त काही हवं असेल तर ते पॉझिटिव्ह विचार बोलून सुद्धा ते पॉझिटिव्ह वाढण्यासाठी सुद्धा, कारण ह्याच्यामधनं काय होतं, एनर्जी फ्लो होतो, पॉझिटिव्ह एनर्जी फ्लो होतो EFTने. मग EFT अशा प्रकारे वर्कआउट करते. आता पॉवरफुल अशी करायची झाली तर कमी वेळात पटकन व्हायला पाहिजे असं काय काय डोक्यात असतं. तर एक तर मी मध्ये मागच्या एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की एक गोष्ट 10,000 वेळा म्हटल्याने एका दिवसात ती गोष्ट खरी होते, पण सरेंडर करायला लागतं त्याच्यासाठी. ही एक पद्धत झाली. त्याच्यानंतर ब्रह्ममुहूर्त म्हणजे तुमचं ब्रह्ममुहूर्ताचा सिग्निफिकन्स सांगते, अर्थ सांगते काय ते. तुमचं आयुष्य जेव्हा बदलाच्या मार्गावर असतं तेव्हा तुम्हाला कधी कधी असं जाणवून येईल की तुम्हाला 3:30च्या दरम्यान जाग यायला लागते रोज. आणि हे माझं 2019-20-21च्या दरम्यान चालू होतं की मी कायम जाग आलेली असायची आणि 3:30 वाजलेले असायचे. सो आता तेव्हा मी सगळ्या गोष्टी रिलेट करत होते की आय वॉज एक्सपेक्टिंग समथिंग फ्रॉम माय लाईफ. माझ्या आयुष्याकडनं काहीतरी एक्सपेक्टेशन होती मला की काहीतरी बदलेल आता, कारण मी काहीतरी चांगला विचार करते की काहीतरी येईल समोरनं, असं चालू होतं. आणि त्या काळामध्ये मला 3:30ला रोज जाग यायची. बरं, त्याचा अर्थ मला नंतर कळला. मग त्यानंतर मी ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व बघितलं. तर 3:10 ते 3:40 मध्ये जे काही तुम्ही कराल तेव्हा हायेस्ट एनर्जी असते युनिव्हर्समध्ये, म्हणजे पृथ्वी तलावर आपल्या खूप चांगली एनर्जी असते, हा ब्रह्मांडात एकूणच. सो एनर्जी खूप चांगली असते. त्यावेळी जर तुम्ही काही केलं तर ते खरं होतं. सो मग मी तसंही करून बघितलंय. सकाळी उठून 21 दिवस मी होओपोनोपोनो रोजच्या रोज केलंय. तर तुम्हाला मी हे एक सांगू शकते की ह्याच्यामध्ये हे खूप पॉवरफुल आहे. एक ॲफर्मेशन जे तुम्हाला खरं झालेलं हवं आहे, एक ॲफर्मेशन घ्यायचं, 21 वेळा 21 दिवस त्या वेळेमध्ये लिहायचं. 3:10 ते 3:40, कारण हायेस्ट एनर्जी असते त्यावेळी, ते खरं होणारच. सो एनर्जीचा जो हे म्हणते ना, तर त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्ही हे एक करू शकता. ते एक झालं. जे मी हे तिसरं एक टेक्निक सांगितलं की ह्याच्यामुळे सबकॉन्शियसली आपण स्वतःला प्रोग्राम करतो. आणि त्यावेळा जरा ना विचारांची फ्रिक्वेन्सी पण थोडी कमी असते. आपण दिवस रात्र जे विचार करत असतो ते पहाटेच्या वेळी थोडा वेगळ्या लेव्हलला असतं, असं. एक्झॅक्टली. हां, आपल्या डोक्यातलं शांत नसतं, पण बाहेरच्या शांततेमुळे आपल्या डोक्यात कदाचित शांतता येऊ शकते त्यावेळी, असं असतं. म्हणून मग त्यावेळी करायचं, त्या वेळेला म्हणून महत्त्व आहे. सो ते 21 दिवस 21 वेळा असं एक ॲफर्मेशन लिहिल्याने ते खरं होतंच. आणि हा उद्योग मी पण केलेला आहे, म्हणजे आणि त्याच्यातनंच बदल झालेले मी बघितले आहेत प्रत्येक वेळी. पैशाच्या बाबतीतही बघितले आहेत. आणि ऑल इन ऑल माझ्या आयुष्यामध्ये वाढ होण्यासाठी, बदल घडण्यासाठी जे काही गरज होती करायची, ॲक्शन घेणं, प्रोक्रास्टिनेशन खूप असतं, प्रत्येकामध्ये असतं. सो माझ्यामध्येही ते खूप होतं. अल्टिमेटली एक दिवस यायला लागला आयुष्यामध्ये की आता मला बदलायला पाहिजे, नाहीतर मी ह्या सिच्युएशनमधनं पुढे नाही जाणार. सो आता काय हे आहे, तर आयुष्यामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली होती. आणि मग मी 3:30ला वगैरे उठले, मग ते सगळं व्हायला लागलं, म्हणजे बदल व्हायला लागले बेसिकली. मग पैशाच्या बाबतीतही असंच होतं. मग एक दिवशी मला ते ठरवलं की आता मात्र पैसे मिळायला हवेत. ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशीपासून ॲफर्मेशन रिपीट करायला लागले. 7व्या दिवशी फरक जाणवलाय मला. फ्लो वाढला पैशाचा आयुष्यामधला, प्रचंड प्रमाणात वाढला. आणि तो आज तागायत आता वाढतच चाललाय. म्हणजे ते टायमिंग इम्पॉर्टंट आहे. ब्रह्ममुहूर्ताचं टायमिंग इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अजून एक खूप पॉवरफुल टेक्निक आहे, मी म्हणेन त्याला 17 सेकंद. आपल्याला जी गोष्ट हवी आहे त्याचा विचार 17 पूर्ण सेकंद
आपण करायचा मनापासून, तेवढंच असलं पाहिजे डोक्यामध्ये. 17 ते 68 सेकंद असं मी म्हणते. 68 केलं तर बेस्ट. घड्याळ लावून करा मग त्या ह्याला. हेही मी केलेलं आहे. पैशाच्या बाबतीतच मी सगळे प्रयोग केले आहेत आणि आय एम हिअर नाऊ. तुम्ही इमॅजिन करू शकता. आहे हो. सो म्हणजे पैसे मी लाखांमध्ये कमवते सहज. आता त्याच्यासाठी काही हे करावं लागत नाही. सो 17 सेकंद पैशाबद्दलच विचार करायचा झाला तर पैसा मला का हवा आहे, किंवा पैशाचा पाऊस बघणं, किंवा मला पैशामुळे काय काय घेणं पॉसिबल होतं, हे सगळे विचार आपल्याला त्यावेळी करायचे त्या 17 सेकंदांमध्ये. तो फक्त आणि फक्त मनापासून तेवढा करायचा प्रयत्न करायचा, रोज करायचं. अगेन एक दिवस झालं की आले असं होत नाही. थोडे दिवस प्रोग्रामिंग हे करावंच लागतं स्वतःचं. जसं वाईट केलेलं असतं तसं चांगलंही तेवढंच करावं लागतं, तेव्हाच बदलतात आयुष्यातल्या गोष्टी. सो ह्या 2 पॉवरफुल टेक्निक आहेत ज्यांनी तुमचं आयुष्य इकडचं तिकडे होऊ शकतं. इवन मिरर टेक्निक एक आहे. आरशासमोर उभं राहून स्वतःला अपलिफ्ट करणाऱ्या वाक्य बोलायची. म्हणजे आपण स्वतःच्या डोळ्यात डोळे मिळवू शकत नाही पहिल्या दिवशी जेव्हा आपण बघत असतो तेव्हा. सो समोर उभं राहून मला हे अवॉर्ड मिळालं आहे, माझं पुस्तक रिलीज झालं आहे, मी TEDx स्पीकर आहे, अशा प्रकारे मी जोश टॉक्समध्ये बोलली आहे, किंवा माझं जगभरात प्रसिद्ध झालं आहे. आता हे मी माझं म्हणते. तर तुम्ही तुमच्या प्रकारे आरशासमोर उभं राहून स्वतःशी बोलायचं. तेही रियालिटीमध्ये येतं कारण आपण स्वतःशी बोलतोय. पण ते पॉवरफुल एनर्जीमध्ये बोलायला पाहिजे, हाच विषय आहे. मग आता ह्याची म्हणजे ह्या सगळ्यांना टायमिंग पण ह्यांना पण आहे? नाही, बाकी सगळ्यांना नाही टायमिंग, फक्त ब्रह्ममुहूर्तावाला तेवढंच. बाकी सगळं तुम्ही जेव्हा जमेल जसं जमेल तसं करा. ओके. आणि जर एखाद्या व्यक्तीला त्याला हवंय तसं घर पाहिजे असेल तर त्यासाठी मॅनिफेस्टेशनची सुरुवात कशी करायची? क्लॅरिटी झाली घर हवं असण्याची की एंड रिझल्ट इमॅजिन करायचा की मी घरात राहतोय. घरामध्ये सोफा कोणत्या कलरचा आहे, हॉल कसा आहे, AC कुठे आहे, देवारा कुठे आहे, किचन कुठे आहे, बेडरूम कुठे आहे, बेडरूमचा कलर, बेडरूममध्ये काय ठेवलंय, हे सगळं इमॅजिनेशनमध्ये करायचं रोजच्या रोज. एंट्री केल्या माझी नेम प्लेट आहे. येस. किंवा तुम्ही कोणत्या बिल्डिंगमध्ये कोणत्या नंबरचा फ्लॅट हवा आहे हे सुद्धा करू शकता. आणि तसं झालेली लोक सुद्धा आहेत की तो बघितलाय, सबकॉन्शियसली फिट झालाय, मला तो पाहिजे आहे, एवढं मनात ठेवलं, विसरून गेले आणि फक्त घर हवं एवढ्या ह्याच्यावर होते. म्हणजे तोच पाहिजे याच्यावर बसले नाहीत, पण तोच घर मिळालेला आहे. असंही झालेलं आहे की सेम घर, म्हणजे एखादी आपल्याला वास्तू आवडते म्हणतो ना, तर तसं सुद्धा होतं कधी कधी की युनिवर्स म्हणजे देव सुद्धा इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करू शकतो आपल्यासाठी. म्हणजे शक्यच नाही आहे होणं, त्या गोष्टी शक्य होतात. कारण गव्हर्नमेंटचे रूल चेंज झालेले बघितलेत मी. एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल ना तर ते बदलण्यासाठी, होण्यासाठी, माझ्यासाठी सुद्धा झालेत आणि इन जनरल सुद्धा. आता छोटीशी गोष्ट आहे. माझ्या मुलीची शाळा सिनियर KG मध्ये असताना 7:30ला होती आणि मग माझी बिझनेस मीटिंग होती, ती गुरुवारची सकाळची असते 7:30 वाजता. सो मग मला त्या दिवशी काही पाठवणं शक्य व्हायचं नाही, किंवा मग काहीतरी प्रॉब्लेम्स होते तेव्हा. आणि त्यानंतर असं झालं की मी विचार केला की या मुलीची शाळा थोडी उशिरा व्हावी. गव्हर्नमेंटचा रूलच चेंज झाला आहे, 9 वाजता शाळा सुरू करा म्हणून सगळीकडे. आणि ॲक्च्युली ते त्याच्याने मला डोक्यात आहे की 9 ते 3 झाली आहे तिची शाळा आता, आणि सगळीच म्हणजे सिनियर KG पासूनच 9 वाजताच सुरू झाली होती. सो माझे सगळे कामाचे प्रॉब्लेम संपले त्याच्यामुळे. आणि गुरुवारचा दिवस माझा तिचा बाबा ॲडजस्ट करतो, म्हणजे अशा पद्धतीने ते झालं. त्याच्यानंतर कळत नकळत मला आधी असं होतं की ICSE पाहिजे बोर्ड, मग नंतर मग ह्या फील्डमध्ये आल्यावर मला असं झालं CBSE ICSE द्या नाही तर SSC द्या. शिकायचं माणूस कुठेही शिकतं आणि पुढे जातं आणि प्रचंड पुढे जाऊ शकतं. सो अल्टिमेटली माझ्या नवऱ्याचं आणि माझं एका मतावर फक्त एकच स्कूल आलं जे SSCचं होतं. त्यामुळे आम्ही तिथे टाकलं किंवा म्हणलं वाद नको त्याच्यावर, कुठेही चालेल, मला शिक्षणाशी महत्त्व आहे, हाय इंग्लिश मिडियम एवढं ठरवून आम्ही हे केलं. कारण फीस भरणं शक्य होतं कुठेही, तो काही प्रॉब्लेम नव्हता. पण मग दोघांचं मत कुठेतरी एक हे व्हायला पाहिजे. तर त्यावेळी मी जस्ट असे माझा विचार होता ना, तर आता NEP आलं, तो सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी. सो तिच्याच पहिलीला बरोबर आत्तापर्यंत नव्हतं, तिच्यात ती पहिलीत गेली आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, ज्यामध्ये प्रोबॅबली 11वी बोर्ड होणार आहे असं काहीतरी आहे ते.
सो ते स्कूलची सगळं स्ट्रक्चरच बदललं आणि सगळे बोर्डाचा पोर्शन थोड्या थोड्या प्रमाणात म्हणजे शिकवला जातो त्यांच्या शाळेतही. म्हणजे CBSE तर मेजर आहेच, ICSEचे पण काही भाग असतो असं सांगितलं गेलं आम्हाला. म्हणजे हे तर मला असं म्हणायचं फक्त डोक्यात विचार होता की तिला सगळ्यातलं उत्तम मिळावं, तर ते आपोआप झालं. मी ज्या शाळेत घातलं त्या शाळेत रूल्स बदलले असं म्हणायचं. शेवटी मॅनिफेस्टेशन तुम्ही विचार केला होता तो आणि मग त्याच्यासाठी माझ्यासाठी बदलले असं मी म्हणते, पण ते युनिव्हर्सली व्हायचं होतं हे म्हणायचंय. म्हणजे ती एनर्जी तेवढी पॉझिटिव्ह हे झाली. मी माझ्यामुळे गव्हर्नमेंट रूल बदलले असं म्हणत नाही, पण माझी इच्छा अशी होती तर ती आपोआप होऊन आलंय एवढंच. त्यांचे ते आधीपासूनचे प्लॅन्स होते आणि ते इम्प्लिमेंट आत्ता झाले, पण ते योग्य वेळी झाले जेव्हा मला पाहिजे होते तेव्हा असं म्हणायचंय मला. इतक्या छान पद्धतीने मी तर ऐकतोय की मॅनिफेस्टेशन वर्क होतं, तर थोडंसं असं तुम्ही अनुभव कुणाचे सांगाल ज्यांच्या लाईफमध्ये एकदम असं मिरॅकल झालंय मॅनिफेस्टेशन केल्यानंतर? हो, आता माझ्याकडे खरंच हजारो रिझल्ट आहेत. त्यातनं मला जे आठवेल ते आता मी प्रत्येक याच्यामध्ये सांगत राहणार. पैशाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एकेका दिवसात लाखो मॅनिफेस्ट केलेली लोक आहेत. फक्त पॉझिटिव्ह विचार केला, मग ते शेअर मार्केटने मिळू देत, नाहीतर जॉबमध्ये मिळू देत, नाहीतर बिझनेसमध्ये मिळू देत. एका ठिकाणी बिझनेसमध्ये क्लायंट यावे म्हणून त्यांनी प्रयत्न केला, ॲक्च्युली त्यांना त्या दिवशी बसायला वेळ नव्हता. एका ठिकाणी जस्ट त्यांनी मॅनिफेस्ट म्हणून लिहून ठेवलं होतं की मला पैसे मिळाले आहेत, 1.5 लाख रुपये एका वेळी मिळाले. साधं सामान्य माणूस तिने हे केलं होतं, तर तिला हे मिळालं होतं. एकीने प्रचंड निगेटिव्हिटीमध्ये, म्हणजे सुरुवातीला येताना बरेचसे लोक निगेटिव्ह झोनमध्येच येतात आणि जाताना इतके जास्त पॉझिटिव्ह होतात तर पैसेही येतात. म्हणजे आत्ताचा रिसेंट एक्झाम्पल म्हणजे 4.5 लाख रुपये 10 दिवसात मिळाले आहेत. आणि प्लस 10 वर्षापूर्वी बिल्डरला दिलेले पैसे बिल्डरने परत केलेत. हा, आणि असे अजून 4-5 तिने लिहून पाठवलेत मला. हे 2 पटकन आठवले म्हणून मी सांगितलं. हा सुद्धा एक मोठा हे आहे. म्हणजे बिल्डरला दिलेले पैसे मिळणं हाच विषय खूप मोठा आहे. विसरून जाण्याच्या गोष्टी असतात, 10 वर्षांनी ते परत मिळण्याच्या हे असं म्हणायचंय मला. सो तसं झालंय पैशाच्या बाबतीत. हे हेल्थच्या बाबतीतही ज्यांची तब्येत एकदम खालावलेली आहे, म्हणजे तापात असणारी लोक उठून बसली आहेत लिटरली. मायग्रेनचं दुखणं पूर्ण बंद झालं आहे. हॉस्पिटलायझेशन म्हणजे ऑपरेशन नंतर झोपायला सांगितलं आहे, पण ह्या प्रॅक्टिसेसने अचानकपणे एनर्जी आली आणि सगळं काम नॉर्मली करायला लागल्या. थोडे म्हणजे कमी दिवसामध्ये, जेवढे दिवस सांगितलेले त्याच्यापेक्षा कमी दिवसामध्ये. एकाच्या डोळ्याचं लेक्सिक सर्जरीचं ऑपरेशन झालंय, तरी सुद्धा उजव्या डोळ्याचा नंबर होता आणि तो काही केल्या कमी होत नव्हता. ब्लरी विजन होतं. 1 महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये, म्हणजे नेक्स्ट लेवलच्या ह्याच्यामध्ये 1 महिन्यामध्ये त्याचं ब्लरी विजन पूर्ण जाऊन नंबर पूर्ण गेला. डॉक्टरकडे चेक करून आला, त्यांनीही सांगितलं नंबर गेला आहे. सो एवढं माइंड पॉवर काम करतं. आणि एनी सिच्युएशनमध्ये, म्हणजे रिलेशनशिप इश्यूज असू देत, त्याच्यामध्येही प्रचंड प्रमाणात ह्याच्यामध्ये काम झालेलं आहे लोकांचं. म्हणजे वेगवेगळ्या लेवलला होतं. आता ते प्रत्येकाचे रिझल्ट्स वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये असतात. आईवडिलांशी ज्यांचं नातं खराब होतं तर त्या ठिकाणी ते आईवडिलांना ती माफ करू शकली असं हे. रिलेशनशिपमध्ये कोणी बोलत नाहीये तर अचानकपणे फोन येणं हे झालं. त्याच्यानंतर कोणीतरी खूप वर्षांपासून रागामुळेच बोलत नाही आणि त्या दिवशी सगळं विसरून फोन आला आणि बोलणं झालं, नातं पूर्ववत झालं. असे सिच्युएशन्स होतात, अशा गोष्टी होतात. केवळ स्वतः माफ करणे आणि दुसऱ्यांना माफ करणे, स्वतःला माफ करणे, दुसऱ्यांनाही करणे, अशा ह्या गोष्टींमुळे हे सगळं होतं. सरेंडर ते तर आहेच. पण म्हणजे ह्याच्यातनं साध्य काय आहे तर एव्हरीथिंग तुमच्या मनात आहे. सगळं जादू तुम्ही करू शकता. आणि हे मला लिटरली प्रत्येक वेळी हे होतं की मी का बोलते कुठे. मी जर मनातल्या मनात चांगल्या भावनेने केलं तर मला ते सगळं मिळणार आहे आणि ते मिळतं प्रत्येक वेळी. सो असे ट्रिमेंडस प्रकारचे रिझल्ट्स लोकांना येतात. NLP पण आहे. आता ते मी लोकांना कोचेस पण बनवते ना. सो जस्ट आपला बिलीफ, जर पैशाचा बिलीफ म्हटलं ना की आपला विश्वास असतो की पैसे काही सहज मिळत नाहीत, झाडावर उगवत नाहीत, असा आपला बिलीफ असतो. तर आपल्याला फक्त तो ट्रान्सफर करायचा असतो बिलीफ. म्हणजे आपण जे इझिली करू शकतो ना, समजा ब्रश करता येतो आपल्याला, ते इझिली करता येतो, त्याच्याबरोबरच हे वाक्य आपण जोडायचं असतं सोबत की मी इझिली ब्रश करू शकते,
पैसे मी इझिली मिळवू शकते. हा जस्ट ट्रान्सफॉर्म, ओके. ही भावना 10 वेळा इझिली ब्रश इझिली पैसे असं म्हटलं की तुमचं तुम्हाला शिफ्ट झालं जाणवतं. त्याला NLP म्हणतात. मी एक एक्झाम्पलच देऊन टाकलं. हे केलं तर तुम्हाला 100% गॅरंटीड रिझल्ट. एकदम म्हणजे तुम्ही त्या माइंडला कमांडिंग तसं करता की त्या गोष्टी होतात. न्यूरॉन कनेक्शन बदललं ना, मी आत्ताच बदललंय. हे जर लोकांनी केलं तर 100% रिझल्ट येणार. हे न्यूरॉन कनेक्शन बदललंय. हे 10 वेळा जरी गोष्टी त्यांनी फॉलो केल्या तरी पण खूप चेंजेस. हो हो हो. सो अशा प्रकारे प्रचंड प्रमाणात रिझल्ट येतात. लोकांचे आयुष्य 0 to hero ओके. इतकी झालेली आहेत. आणि पहिल्या दिवसापासून मी कोचिंग करते तेव्हापासून, आणि ब्लेसिंग्स आहेत ऑफकोर्स. खूप आनंदाने ते सांगत असतात की माझ्या आयुष्यात असा असा बदल झाला, तुम्ही आल्यापासून असं झालं, तुम्ही आल्यापासून तसं झालं, असं जे काही चालू असतं. तर ते आता मी सगळं हे ऑनलाईन करते बेसिकली. पण आता मी 15 ऑगस्टला एक फिजिकल इव्हेंट पण ठेवते. ओके ओके. सो पुण्यातच आहे, वाकडला आहे, अच्छा. ओके. टिपटॉप इंटरनॅशनल. तिथेही येऊच शकतात ऑफकोर्स. मी जस्ट ह्याच्यामध्ये सांगितलं की तो आता जवळच आहे म्हणून मी जस्ट सांगते. त्याआधी जर हा रिलीज झाला हो हो हो. तर नक्की लोकांना हे होईल की यायला फिजिकली भेटणं पॉसिबल होतं. आणि त्या दिवसात मी शिकवणार आहे की हेच मनामध्ये आपण प्रोग्रामिंग कसं करायचं पैशाबद्दलचं, तिथून शिकून गेल्यानंतर तुम्हाला पैसा मिळायला लागणार. कारण मी माइंड प्रोग्रामिंग मी करून देणार, प्रयत्न तुम्ही नंतर करत राहाल, असं होणार आहे. तो तसा फायदा असणार आहे वन डेचा. तिथे मिळणार, फॉलो करायचं. येस. ओके. सो 1 डे मध्ये ते ट्रान्सफॉर्मेशनल हे असणार आहे. ओके. असं आहे सगळं. थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि इतकी इम्पॉर्टंट माहिती दिली आहे मॅनिफेस्टेशन बद्दल. आणि ह्या पॉडकास्ट नंतर आपले ऑडियन्स, मी सांगतो जसं आध्यात्मिक जास्त असल्यामुळे बऱ्याच गोष्टी फॉलो करतात आपल्या इथे जे पण येतात. आणि ही पण गोष्ट ते फॉलो करतील आणि नक्की त्यांना चेंजेस दिसतील. ते कॉमेंटही करून सांगतील. आणि ताईंचा डिटेल पूर्ण मी मेन्शन केली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ती तुम्ही चेक करू शकता. काही तुम्हाला कन्सल्टेशन नाही तर तुम्हाला मॅनिफेस्टेशनवरती वर्क करायचं असेल तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. येस. थँक्यू सो मच. थँक्यू. इथे इन्व्हाइट केल्यासाठी सुद्धा थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.